नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी या येणाऱ्या भागामध्ये असे होणार की घरामध्ये राया गेलेला असतो तेव्हा मधु ही सिंधूवर जे नाही ते आरोप करत असते आणि सिंधू तुझ्यामुळेच माझा राया मला सोडून गेला, त्यामुळे तू कधीच सुखी राहू शकत नाही असं सिंधूला तिने हे शाप दिलेला असतो। तेव्हा मात्र सिंधू खूप टेन्शनमध्ये जीवन जगत असते आणि मधूचे शाप टोमणे हे सिंधूला चालूच असतात आणि त्याच धक्क्याने सिंधू ही पायरीवरून सुद्धा खाली पडते आणि सिंधूचा हा बाळाला खूप मोठा असा धोका होतो आणि सिंधूचे बाळ या जगामध्ये नाही राहत। त्यामुळे घरातील सर्वांना तर मोठा धक्का बसलेला असतो आणि सिंधू रागवला तर खूपच मोठा। तर काकूला जेव्हा हे समजते तर काकूने चक्क मधूला हाताला धरून घराबाहेर काढलेले असते की तू तुझ्या जीवनाचा आनंद हा निर्माण केला नाही, पण सिंधू ह्या घराला जे काही आनंद देणार होती त्या आनंदाचे सुखसुद्धा मधू तुला पाहवले नाही, त्यामुळे तू सिंधूला जे नाही ते शाप दिले, त्यामुळेच आज सिंधूला ही वेळ आली। तर काकूही मधूला त्या घरामध्ये राहून देत नसते, तर माई आणि मधू ह्या त्या घरातून निघून गेलेल्या असतात। तर मधू आपल्या आईकडे गेलेली असते आणि माईसुद्धा। तर त्यानंतर इकडे काकूही सिंधूला परत आई होण्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचा विचार करते आणि ती सिंधूची खूप काळजी घेत असते। सिंधूला जे लागते वेळेवर जेवण, वेळेवर सर्व काही ती देत असते। एक आई बनून ती सिंधूची खूप काळजी घेत असते। तेव्हा सिंधूला काकूही डॉक्टरांकडे घेऊन जाते, तर डॉक्टर हा काकूंला सांगतो की यांच्याकडे दोनच पर्याय आहे की यांच्या जीवनामध्ये बाळ येण्यासाठी, एक तर बाळ दत्तक घेणे नाहीतर सरोजसीचा। तर लगेच डॉक्टर हे सिंधू आणि राघवला सांगतात की यातील काहीतरी नक्की करा। तर लगेच सिंधू घरी येते आणि राघवला म्हणत असते की आपण परत आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येऊ शकतो आणि ते बाळ आपल्या जीवनाचा आनंद असल्याचं ती सांगते। पण राघव या दोन्ही गोष्टी करायला तयार नसतो, त्याचे मन हे काहीच करायला तयार नसते। राघव खूप असा नाराज असतो। तेव्हा तो सिंधूला सुद्धा लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असतो। सिंधू राघवला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण राघव हा सिंधूपासून दूरच जाण्याचा प्रयत्न करत असतो। त्यानंतर इकडे मधूला तिच्या आई सांगत असते की आता जे काही झाले ते सर्व विसरून जा, तो तुझा एक भूतकाळ होता आणि जेव्हा त्या घरामध्ये तू रायाची बायको घेऊन गेली तेव्हासुद्धा त्या राघवने तुला बळजबरीने रायाबरोबर लग्न करण्यासाठी लावले होते आणि जेव्हा तुझ्यात आणि रायात प्रेम सुरू झाले आणि नवीन नात्याला, नवीन संसाराला सुरुवात झाली, तर तुमच्या जीवनामध्ये ते सुद्धा अर्धवटच राहिले। त्यामुळे मधू तू त्या घराचा विचार करू नको आणि तुझ्या जे काही पप्पा आहेत त्यांचा जो काही मित्र आहे आणि त्या मित्राचा मुलगा हा तुला पहिल्यापासूनच पसंत करतो, त्यामुळे तो आता नुकताच अमेरिकेतून सुद्धा आला आहे आणि माझे त्याचे बोलणे झाले, म्हणून तू आता खूप छान तयार हो आणि त्याच्याबरोबर तू सुखी संसाराला सुरुवात कर। तू एकदा तरी त्याला भेट, म्हणजे तुमच्यामध्ये मैत्री होईल आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होईल। तर मधू ही तिच्या आईला म्हणत असते की आई, एकदा तरी तू मला त्या विषयावर विचारायचे ना, माझा या गोष्टीला होकार आहे किंवा नाही हे तर मला विचारायचे। तर मधूची आई काहीच ऐकून घेत नसते आणि मी कायम तुझंच हे ऐकत आले, पण आता यापुढे मला तुझ्या सुखाचा सुद्धा विचार करायला नको का? म्हणून मधूची आई मधूला खूप छान तयार करते आणि तिच्या त्या मित्राला भेटवण्यासाठी पाठवतेच। तर लगेच इकडे माई मधूला इतके नटलेले पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि त्यांना खूप मोठा असा धक्का बसतो। तर माई ह्या बाजूला जाऊन लपतात। त्यानंतर इकडे मधू ज्या कॉफी शॉपमध्ये ही त्याच्या मित्राला भेटायला येणार असते, तेथे रत्नाकर हा राघवला कॉफी पिण्यासाठी घेऊन आलेला असतो, म्हणजे राघवचे मन हे प्रत्येक गोष्टीमध्ये गुंतावे आणि राघवला आनंदी करण्यासाठी रत्नाकर तिथे सिंधूच्या सांगण्यावरून घेऊन येतो आणि तेथेच मधू येते। तर मधू ही राघवला आणि रत्नाकरला बघते, तेव्हा मधू म्हणते की मी आता राघवसमोर जायला नको, कारण राया आता इतक्यातच गेले आणि मला इतके नटलेले पाहून राघव माझ्या बाबतीत काय विचार करेन। तेव्हा मधू ही बाजूला जाऊन उभी राहते। तर रत्नाकर हा राघवला विचारत असतो की राघव, सिंधू आणि तुझ्यामध्ये सध्या काहीतरी प्रॉब्लेम नक्की चालू आहे। तर मधूला समजते, मधू विचार करते की म्हणजे सिंधू आणि राघवमध्ये प्रॉब्लेम्स आणि तर मधूला तर आनंदच होतो।
त्यानंतर सिंधू हॉस्पिटलमध्ये ही आपल्या सर्व पेशंटची काळजी घेत असते आणि त्यात एक पेशंट असे असते की एका आईला एक छोटासा मुलगा झालेला असतो आणि तिला अजूनसुद्धा ती शुद्धीवर आलेली नसते, तेव्हा ते बाळ खूप रडत असते आणि तर नर्स त्या बाळाला घेऊन सिंधूकडे येते आणि सिंधूला म्हणते की सिंधू डॉक्टर, ह्या बाळाची आई अजूनसुद्धा शुद्धीवर आली नाही, त्यामुळे ह्या बाळाला खरंच खूप भूक लागली आहे. तर त्या बाळाचे वडील आणि आजी म्हणतात की आम्ही त्याला गायींचे दूध पाजू शकतो. तर सिंधू म्हणते की नाही, 6 महिन्यापर्यंत बाळाला आईच्या दुधाशिवाय काहीच पाजायचे नसते. तर सिंधू त्या बाळाला आपल्या मिठीत घेते आणि त्याला मस्त अशी अंगाई गाऊन झोपी लावते. तर त्या आजी आणि त्या बाळाचे वडील खूपच खुश होतात. तर ती आजी लगेच सिंधूला खूप छान आशीर्वाद देते की तू एक खूप छान अशी आई होशील. तर सिंधूच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि त्या बाळाला घेतल्यानंतर तिला राघव आणि तिच्या त्या बाळाबरोबरचे स्वप्न आठवते. त्यानंतर इकडे रत्नाकर हा राघवला विचारत असतो की तुम्ही दोघं, सिंधू आणि राघव, तू एखाद्या मुलाला हा दत्तक घ्या किंवा सरोजसी करा. तर राघव म्हणतो की सिंधूसुद्धा तेच म्हणते आणि त्याच वेळी राघवजवळ एक मुलगी येते आणि ती मुलगी राघवला त्या ग्लासमधील ती छत्री मागू लागते. तर राघव लगेच खुश होतो. तर रत्नाकर लहान बाळाबरोबर राघव असताना किती खुश होतो हे रत्नाकरला समजते. राघव म्हणतो नाही, मला माझ्या सिंधू आणि माझ्या प्रेमाची निशाणी म्हणून माझे बाळ हवे आहे, मला दुसऱ्याचे बाळ नको, मला फक्त आमचे बाळ हवे, माझं ते स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. तर लगेच रत्नाकर म्हणतो की सिंधूचा तू विचार केला का राघव? राघव म्हणतो की सिंधू तर पूर्णपणे आतून तुटून गेलेली आहे, पण माझ्या आनंदासाठी ती काहीही दाखवत नाही. सिंधूला खरंच खूप त्रास होतो. मधू तर हे सर्व ऐकत असते. तेव्हा राघव आणि रत्नाकरच्या बोलण्यावरून समजते की सिंधू आणि राघवमध्ये जी दरार आलेली आहे ती एका मुलामुळे, आणि सिंधू तर राघवला बाळ देऊ शकत नाही, म्हणजे सिंधू कधी आई होऊ शकत नाही. मग मला राघवजवळ येण्याचा पुन्हा हा नवीन चान्स आयुष्याने दिला आहे, म्हणून मधू खूप खुश होते. तर मधू पुन्हा राघवजवळ जाण्याचा विचार करते. तेवढ्यात तिचा मित्र तर रोहन येतो आणि रोहन हा मधूला म्हणतो की सॉरी, मी खूप उशीर झाला. तर लगेच मधू म्हणते की बरं झाले तू थोडासा उशिराच आला, कारण मला त्याचा फायदा झाला. तर लगेच मधू घरी येते आणि आईला हे सर्व सांगते की सिंधू आणि राघव यांच्यामध्ये बाळासाठी एक दरार निर्माण झालेली आहे आणि मी परत राघवच्या जवळ जाऊ शकते. तर लगेच मधूची आई म्हणते म्हणजे तू देशील का राघवला ते बाळ? तर लगेच मधू म्हणते की खरंच मी राघवला ते बाळ देऊन परत राघवजवळ जाऊ शकते आणि सिंधू आणि राघव हे यांना वेगळे करू शकते. तर मधूची आई ही मधूवर ओरडते. मधू म्हणते की आई, तू विसरली का मी रायाबरोबर लग्न का केले होते की राघवच्या सानिध्यात राहण्यासाठी, आणि आजसुद्धा मला ती संधी परत आली, त्यामुळे माझ्या आयुष्याचे निर्णय मीच घेणार. तर लगेच मधूची आई म्हणत असते की अगं, तू दुसऱ्या मुलाचा विचार कर, पण राघवचा विचार करू नको. तर मधू पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेते. तर आता मधूला काकू घरात घेणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.